आपले आई वडील, आपले सर्व गुरुजन वर्ग या सर्वांचं स्मरण करून आपण त्यांचा ध्यान चांगल्या प्रकारे होण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी आशीर्वाद मागणार आहोत, त्यांची प्रार्थना करणार आहोत। हे गणपती देवा, हे सरस्वती माते, हे ग्रामदेवता, माता पिता आणि माझे सर्व गुरुजन, आता मी ध्यानाला बसणार आहे। माझं ध्यान चांगल्या प्रकारे हो, माझं मन शांत हो, यासाठी मी आपली प्रार्थना करत आहे। श्वास म्हणजे आपला मित्र, श्वास म्हणजे आपला प्राण, श्वास म्हणजे आपलं जीवन। हा श्वास आपण जेव्हा जन्माला येतो तेव्हा श्वासाबरोबर आपण जन्माला येतो आणि जेव्हा श्वास संपतो तेव्हा हा माणूस दुनियेतून गेला असं मानलं जातं। म्हणजेच आपण श्वासाबरोबर जन्म घेतो आणि श्वासाबरोबरच अंत पावतो। म्हणूनच म्हटलेलं आहे की श्वास म्हणजे माझा मित्र आहे, कारण श्वास हा आपल्याबरोबर शेवटच्या क्षणापर्यंत राहतो। श्वास म्हणजे आपला प्राण आहे, श्वासाशिवाय आपण क्षणभरही जगू शकत नाही। म्हणून श्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे। श्वासामुळे आपल्या फुफ्फुसाचं कार्य चांगल्या पद्धतीने सुरू राहतं, रक्ताचं शुद्धीकरण होतं। श्वास घेणं आणि श्वास सोडणं ही आपली नित्याची कर्म आहेत, कार्य आहे। प्रत्येक क्षणी आपण श्वास घेतो, श्वास सोडतो, परंतु आपल्याला हे जाणवत नाही की आपण श्वास घेतला आणि श्वास सोडला। आपलं हे नेहमीच चालू असल्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो। जोरात पडल्यानंतर आपल्याला खूप धाप लागते। जेव्हा आपण शांत झोपलेला असतो तेव्हा आपल्याला आपला श्वास अतिशय हळूवार होत असतो, परंतु धावताना मात्र आपल्या श्वासाची गती वाढते। जेवढी श्वासाची गती कमी तेवढं आयुष्य जास्त। जेवढा आपण संथ श्वास घेऊ तेवढे आपली आयुष्याची वाढ होते। श्वासाचं आयुष्य वाढतं। म्हणून श्वास घेताना संथपणे श्वास घ्यावा, संथपणे श्वास सोडावा। आपण कुठल्या नाकपुडीने श्वास घेतो ह्याला काही महत्त्व नाही, आपण कसा श्वास सोडतोय ह्यालाही महत्त्व नाही, पण आपण श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय हे समजणं ह्याला फार महत्त्व आहे। आपण श्वास घेतला आणि आपण श्वास सोडला ह्याची जाणीव आपल्याला होणं अतिशय गरजेचं आहे। शरीरात नाकावाटे श्वास आत घेणं म्हणजे आना, नाकावाटे श्वास बाहेर सोडणं ज्याला तुम्ही उच्छ्वास म्हणतात ते म्हणजे अपान, आणि मुद्दामून घेतलेल्या श्वासावर आणि सोडलेल्या श्वासावर लक्ष ठेवणं म्हणजे सती।
श्वास आत घेणं म्हणजे आना, श्वास बाहेर सोडणं म्हणजे अपान, आणि त्याच्यावर मुद्दामहून लक्ष ठेवणं म्हणजे सती. यालाच आपण आनापान सती ध्यान असं म्हणतो. आपण आता जे ध्यान करत आहोत हे आनापान सती ध्यान. मनाची एकाग्रता वाढवणं हा मुख्य हेतू आहे. आपल्या चंचल मनाला स्थिर करणं हा मुख्य हेतू आहे. आपल्या मनामध्ये वाटणारी उदासता, वाटणारी भीती ही नाहीशी करण्यासाठी आपल्याला हे ध्यान करणं अतिशय आवश्यक आहे. जीवनामध्ये आनंद जर मिळवायचा असेल तर आपल्याला हे आनापानसती ध्यान फार फायद्याचं ठरतं. आनापानसती ध्यान करणारे सर्व जन, सर्व मुलं ही कायम आनंदी राहतात. त्यामुळे आपल्याला हे आनापानसती नित्य नियमाने करायचं आहे. श्वास घेताना आणि श्वास सोडताना आपण नाकाचा शेंडा आणि वरचा ओठ याच्यामध्ये लक्ष ठेवायचं आहे. नाकाचा शेंडा आणि वरचा ओठ याच्यावर लक्ष केंद्रित करून आपण श्वास घेतला आणि आपण श्वास सोडला हे आपण जाणून घ्यायचं आहे. एकही श्वास असा जाता नाही की मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. प्रत्येक श्वासावर आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. नाकाचा शेंडा आणि वरचा ओठ याच्यावर जर लक्ष केंद्रित केलात तर तुमचं ध्यान अतिशय उत्तमरित्या लागतं. मनात कोणतेही विचार आणू नका. मनामध्ये कोणतेही चांगले, कोणतेही वाईट विचार आणू नका. आणि जर विचार येत असतील तर श्वासावर लक्ष केंद्रित करा. श्वासाबरोबर ते विचार घालवून टाका. आपल्याला नको असलेले विचार जेव्हा मनामध्ये येतात तेव्हा ते कसे दूर करायचे हे आपण ध्यानातून शिकणार आहोत. ध्यानामुळे अभ्यासाला सुद्धा गती येते. अभ्यास करण्यापूर्वी जर 5 मिनिटं ध्यान केलात तर तुमच्या अभ्यासामध्ये फार लक्ष लागतं आणि तुम्ही आहातच हुशार, आणखी हुशार होऊ शकता. ध्यान केल्यामुळे चांगला वाईट परिणाम हा आपल्याला समजू शकतो. आपल्या मनाला चांगल्या वाईटाचा परिणाम समजू शकतो. त्यामुळे मन शांत झालं की वाईट विचार येणं बंद होतात. चंचल मनाला विषय भरपूर मिळतात, त्याच्यामुळे मन अस्थिर होतं. परंतु जर मन स्थिर झालं तर आपल्याला नको असलेले विचार आपण दूर करू शकतो आणि आनंदी राहू शकतो. ध्यान करताना पाठीचा कणा ताठ ठेवून बसायचं, जेणेकरून आपण घेतलेला श्वास हा सगळीकडे फिरेल. पायांची बोटं, तळवा, टाच, गोटा, पोटरी, गुडघे, मांड्या, कंबर, छाती, खांदा, दंड, हाताची बोटं, मान, डोकं, संपूर्ण चेहऱ्यावरील अवयव, केस इथपर्यंत आपण प्रत्येक अवयवाला शिथिल करणार आहोत, शांत करणार आहोत.
हलके करणार आहोत. ध्यानाला बसल्यानंतर आपण आपल्या सर्व अवयवांची नावं घेऊन त्या त्या ठिकाणी आपलं लक्ष केंद्रित करून ते अवयव आपले शिथिल करायचे आहेत, शांत करायचे आहेत. आपल्या नाकाच्या शेंड्यावर आणि वरच्या ओठावर लक्ष ठेवा. श्वास घेताना आपल्याला काय जाणवतं बघा, श्वास सोडताना काय जाणवतं, मुद्दामून लक्ष ठेवा. आपण श्वास घेतोय, श्वास सोडतोय. श्वासावर जबरदस्ती करू नका. जसा घ्यायचा आहे श्वास तसा घ्या, जसा सोडायचा आहे तसा सोडा. कोणत्याही प्रकारचे आपण जबरदस्ती करणार नाही. आपल्याला सकाळी उठल्याबरोबर 10 मिनिटं ध्यान करायचं आहे, जेणेकरून आपला दिवस आनंदात जाईल. कोणतीही कामं चुटकीसरशी करू. एखाद्या कामाचा पण मन्नाचा पाडा म्हणतो, नकारार्थी भूमिका करतो, ती दिवसभरामध्ये तुम्हाला जाणवणार नाही. कायम उत्साही राहाल. रात्री झोपताना 10 मिनिटं ध्यान करा, जेणेकरून दिवसभराचा जर काही थकवा आला असेल तर आपण तो थकवा दूर करून आपल्याला गाढ शांत झोप लागेल, मन शांत होईल. आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा आपल्याला शांत झोप लागते. मनात अनेक विचार असतील तर आपण तळमळत राहतो. म्हणून आपण शांत मन करूया आणि झोपूया. दोन्ही हात एकमेकातून अलग करा. डोळ्यांवर ठेवा. कोंजळीतच डोळे हळूहळू उघडा. हात बाजूला करा. आपण आता कोणतं ध्यान केलं? आनापानसती. कोणतं ध्यान केलं? आपल्याला हे ध्यान नेहमी करायचं आहे, बरोबर? कोणासाठी करायचं? आपल्यासाठी करायचं. आपल्यासाठी का करायचं? तर आपलं मन शांत व्हायला पाहिजे, आपली भीती दूर व्हायला पाहिजे. आपल्याला जे उदास वाटतं ते सगळं उदासपणा निघून गेला पाहिजे, आळस निघून गेला पाहिजे. म्हणून आपण हे ध्यान करणार आहोत. मला सांगा, ह्या ध्यानामध्ये तुम्हाला काय वाटलं, काय जाणवलं? कोणी सांगा, काय जाणवलं याच्यातून? तुम्ही आता जे ध्यान केलं, ह्या ध्यानातून तुम्हाला काय जाणवलं? हा, बोला. बोल बोल. हा, सांग, काय तुला काय वाटलं ते सांग. शांतता वाटली. बघा, असं जर रोज केलात तर रोजची शांतता मिळेल, बरोबर ना? कोणतेही काम पूर्ण करण्यापूर्वी जरा शांत बसायचं, आपण त्याला ध्यान म्हणतो, समजलं ना? आणि मग कामाला सुरुवात करायची. शांत मन असेल तर आपले निर्णय चुकत नाही. शांत मन असेल तर कोणतीही आपण चुकीची गोष्ट करत नाही. त्यामुळे शांत वाटतं, उत्साह वाढतो, बरोबर ना? आणि आपल्याला आपल्या श्वासावर आपलं लक्ष असल्यामुळे आपण श्वास घेतोय आणि श्वास सोडतोय हे आपल्याला माहिती झालं, बरोबर?